चोरलेल्या पक्ष आणि चिन्हावर जिंकून येणं म्हणजे ठासून येणं होत नाही. संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल. लोकसभा निवडणुकीमध्ये प्रभावानंतर सुजय विखेंनी मतदान यंत्र पडताळणीची मागणी केली. यावर निलेश लंके यांनी खोचक सल्ला दिला. अहो विखे पराभव मान्य करा असं लंके म्हणाले. निलेश राणे यांनी उद्धव यांना टोला लगावलाय. तलवार आणि हिमतीच्या वार्ता करणारे उद्धव घाबरट आहेत असं म्हणत निलेश राणे यांनी टोला लगावलाय. संजय राऊत यांनी मोदींबद्दल वक्तव्य केल्यानंतर भाजपाने राऊत आणि उद्धव यांच्यावर टीका केली आहे. राऊत मोदींबद्दल बोलून चुकले. राऊत गांजा घेऊन बोलतात. भाजपाने राऊत आणि उद्धव यांना सुनावलंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पाटणा हायकोर्टाने सर्वात मोठा झटका दिला. आरक्षणाची मर्यादा 50 वरून 65% नेण्याचा निर्णय हायकोर्टाने रद्द केलाय. नितीश कुमारांना हा मोठा धक्का आहे. नितीश कुमार सरकारने बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 वरून 65% नेली होती. नोकरी आणि शिक्षणात वाढीव आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र या निर्णयाला आता हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं आणि हायकोर्टाने याच्या विरुद्ध निकाल दिलेला आहे. मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा फोल ठरली. त्यामुळे चंद्रकांत पाटलांविरोधात राशपा आक्रमक झाली. पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये राशपाने आंदोलन केलं. लोकसभेपूर्वी 12वी नंतर सर्व शिक्षणात मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचे वेगळे ताट दिले पाहिजे. दोघांना एकमेकांसमोर भिडवत राहणं आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत राहणं हे चूक आहे अशी माझी धारणा असल्याचं तसं सोबतच मराठी स्वतंत्रच असू दे प्रकाश आंबेडकरांनी सरकारकडे ही मागणी केली. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी जालन्यातील वडीगोद्री येथे जाऊन ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या पत्नीचं निधन मुंबईमध्ये राहत्या घरी झालं. मंगला अडसूळ अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालंय. उद्धवना केवळ हिरव्या मतांचंच कौतुक आहे. भगवेची एलर्जी आहे. राज ठाकरे यांच्यावर उद्धव यांनी टीका केल्यानंतर मनसेनं सुनावलंय. मनसेचे नेता संदीप देशपांडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दोन्ही मुद्दे निकालात काढण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचं व्यक्त केलेलं आहे. केंद्र सरकारला सगळ्यात निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. केंद्र सरकारने पुढे येऊन सगळ्यावर तोडगा काढला पाहिजे शरद पवार यांनी हे म्हटलेलं आहे. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण आरक्षणाच्या मुद्द्यावर जर ते निवडणूक लढणार असतील तर आम्हीही त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ असं वक्तव्य ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केलंय. नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल चांगलंच वाढलंय. दोन्ही जागांवर विजय मिळवण्यात किंग मेकर ठरलेले काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर झळकू लागलेत. कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये मराठा समाज आक्रमक झाला. ओमराजे निंबाळकर यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा आरक्षण केंद्र हे सरकारच्या हातात असून केंद्र सरकारने 50% आरक्षण मर्यादा वाढवावी अशी मागणी केली होती. ओमराजे यांच्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय.
अमरावतीत सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे मैदानी चाचणीसाठी हजारो विद्यार्थी अमरावतीत दाखल झालेत। दरम्यान रात्री अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांची भेट घेतली, तसेच त्यांच्या व्यवस्थेची पाहणी केली आहे। अमरावतीसह शहरातील संजय गांधी नगर या परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी निलेश दंदे यांचा 5 वर्ष बालिकेचा पावसात खेळत असताना वीज पडून मृत्यू झाला। वंशिका लोणकर नावाची बालिका वीज पडल्याने जखमी झाली होती। याबाबत बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून मृत निवीच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांचा धनादेश वितरित केला। तर निलेश दंदे यांची लहान मुलगी आणि वंशिका लोणकर या दोन्ही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी रवी राणा यांनी घेतली आहे। माजी खासदार संजय नाईक यांनी अग्निशामक दल आणि नवी मुंबई मनपा रुग्णालयातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांची विनापरवाना बैठक घेऊन त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचं आमिष आणि प्रलोभन दाखवल्याने काँग्रेसतर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली। हे सर्व कर्मचारी पदवीधर असून कोकण पदवीधर मतदारसंघाचे मतदार आहेत। या मतदारांना परवानगी आणि विविध प्रलोभने दाखवणे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचं काँग्रेसने म्हटलेलं आहे आणि हा दाखला देत संजय नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाकडे। भाजपच्या कार्यालयासमोरच नाना पटोले यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला। पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अभिषेक केला। भाजपचे नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन करत असताना देखील काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश परिवहन अध्यक्ष अमित मेश्राम यांच्याकडून पिंपरी चिंचवड येथील बीजेपी कार्यालयावर मेरवाडी चौकामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या फोटोवर दुग्धाभिषेक करण्यात आला। दोन वर्षांनंतर बाळा कोकणे यांना पुन्हा लक्ष करण्यात आलेले आहे। शिवबाठाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांची गाडी फोडली। कोकणे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला। रवींद्र वायकर यांचे लोकसभा निवडून जिंकणे वादग्रस्त शंकास्पद आहे। येथे पारदर्शक आणि कायदेशीर वातावरणात मतमोजणी झालेली नाही, त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये अशी मागणी वायव्य मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत लढलेले हिंदू समाज पार्टीचे उमेदवार भरत शहा यांनी त्यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या आरोपात लोकसभा सरचिटणीस उत्पल कुमार सिंग यांना नोटीस पाठवून केलेली आहे। लोकसभा सरचिटणीस उत्पल सिंग यांना ईमेलद्वारे सुद्धा हे नोटीस पत्र पाठवल्याचं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगितलं।